इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटानंतर आता इस्रायलच्या सैन्याने थेट हिजबुल्लाहवर जोरदार हवाई हल्ला केलाय। त्यामुळे लेबनॉन चांगलंच हादरलाय। दक्षिण लेबनॉनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांमुळे 100हून अधिक रॉकेट लॉन्चर उद्ध्वस्त झालेत। इस्रायल आणि लेबनॉनच्या युद्धाचा हा सामचा विशेष रिपोर्ट। इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला। हिजबुल्लाहचे 1000 रॉकेट बॅरल उद्ध्वस्त। हिजबुल्लाह इस्रायलमध्ये युद्ध पेटलं। गेल्या 3 दिवसांपासून लेबनॉनमध्ये पेजर, वॉकी-टॉकी आणि नंतर सौर ऊर्जा प्रणालींमध्ये स्फोट झाल्यानंतर इस्रायलने गुरुवारी रात्री दक्षिण लेबनॉनमध्ये 70 हवाई हल्ले केले। गाझा युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने लेबनॉनवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे। IDF अर्थात इस्रायल डिफेन्स फोर्सेसने याबाबत माहिती दिली। इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या 100हून अधिक रॉकेट लॉन्चरवर हल्ला करून ते नष्ट केलेत। याशिवाय 1000 रॉकेट बॅरलही नष्ट करण्यात आले। शस्त्रास्त्रांसह इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत हिजबुल्लाह होता। इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या अनेक इमारती आणि शस्त्रास्त्रांचा डेपो नष्ट केल्याचा दावाही करण्यात येतोय। यापूर्वी 17 आणि 18 सप्टेंबरला लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकीवर स्फोट झाले होते। यामध्ये 37 जणांचा मृत्यू झाला असून 2300 लोक जखमी झाले। लेबनॉन आणि हिजबुल्लाहने या हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरलं होतं। हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसराल्लांनी या हल्ल्यांना युद्धाची घोषणा म्हटलंय। पेजर आणि वॉकी-टॉकी बॉम्ब स्फोटानंतर हिजबुल्लाह प्रमुख भाषण देत असताना लेबनॉनवर हल्ला सुरू झाला। त्यांच्या भाषणानंतरही इस्रायली सैन्याने रात्री उशिरा लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठाण्यांवर हल्ले केले। त्यानंतर नसरल्लाह यांनी इस्रायलला धमकी देत गेल्या 2 दिवसात झालेल्या हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशारा दिलाय। दरम्यान या हल्ल्यांनंतर इस्रायलने आपल्या नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी सूचना केल्या आहेत। IDF कडून उत्तर इस्रायलमधील नागरिकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत। लोकांना बॉम्ब शेल्टर जवळच राहण्याचा सल्ला देण्यात आलाय। गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येण्याचा सल्ला देण्यात आलाय। प्रत्येक शहर, क्षेत्र आणि समुदायाचं संरक्षण करण्याच्या सूचना इस्रायली नागरिकांना देण्यात आल्या आहेत। इस्रायलने गाझापासून उत्तर इस्रायलमधील लेबनॉनच्या सीमेवर सैनिक तैनात केले होते। लेबनॉनमधील स्फोटांदरम्यान हिजबुल्लाहने गुरुवारी उत्तर इस्रायलवर 17 हवाई हल्ले केले। हल्ल्यांमध्ये त्यांनी इस्रायली लष्करी तळ आणि बॅरेक्सला लक्ष्य केल्याचं हिजबुल्लाहने म्हटलंय। या हल्ल्यात 2 इस्रायली सैनिक ठार झाले। त्यामुळे आगामी काळात लेबनॉनमधील हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्ष अधिक तीव्र होणार आहे। आता या युद्धाचे जागतिक परिणाम होणार यात काही शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम TV।